हा व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती कोण आहे माहिती आहे का? हा आहे भोंदूबाबा अशोक खरात. या भोंदूबाबाला व्यवस्थित चालताही येईना. पोलिसांनी याला इतकं सुजवलेलं दिसतंय, त्याच्या तोंडामधून एकच वाक्य निघतंय, नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला. मागील काही दिवसापासून नाशिक पोलिसांनी हे वाक्य अनेक गुन्हेगाराकडून बोलून घेतलं, पण यावेळेस नंबर लागला तो अशोक खरात म्हणजे भोंदूबाबाचा. कारण की आत्तापर्यंत खरातबद्दल हेच उघड झालं होतं, त्याने अनेक महिलांवरती अत्याचार केले, पूजेच्या नावाखाली विचित्र आणि किळसवाना प्रकार केला. पण आत्ता पोलिसांना तपासामध्ये अशा काही गोष्टी माहिती पडल्यात, ज्यामुळं खरातला पोलिसांनी चांगलाच चोप दिलाय. आत्तापर्यंत खरातबद्दल आपण जे काही ऐकलं ते पूर्ण सत्य नव्हतं. सत्य तर पोलिसांच्या तपासामध्ये बाहेर आलंय. पोलिसांच्या तपासामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी समोर आल्यात, चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बुधवारी म्हणजे 18 मार्चला पहाटेच्या वेळेस अशोक खरातला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी खरातला ताब्यात घेण्यासाठी चोर आल्याचा बनाव केला आणि त्याच्या घरामध्ये पोलिसांनी एंट्री केली. त्यानंतर त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांची घरामध्ये एंट्री होताच भोंदूबाबा अशोक खरात त्याच्या स्टाईलमध्ये बोलू लागला, तुमच्यावरती महादेवाचा कोप होईल, तुम्हाला देव कधीही सोडणार नाही, तुम्हाला शिक्षा मिळणार. पण नाशिक पोलिसांना त्याच्या बोलण्याचा काहीही फरक पडला नाही. खरातला ताब्यात घेतल्यानंतर SIT पथकाकडून त्याची 3 दिवस चौकशी करण्यात आली. जवळपास 8-8 तास त्याची चौकशी करण्यात आली आणि रविवारी SIT पथकाने अशोक खरातला नाशिक शहर गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलं. गुन्हे शाखेच्या ताब्यात आल्यानंतर खरातची पोलिसांकडून कसून चौकशी चालू होती. त्यावेळेस देखील भोंदूबाबाचा अहंकार कमी झाला नाही. तो पोलिसांना उद्देशून म्हणत होता, तुम्ही घोर अपमान करत आहात, तुमच्यावरती कोप होईल. पण त्यानंतर पोलिसांनी मात्र त्याला चांगलंच सुजवलेलं दिसतंय. ज्यावेळेस अशोक खरात गुन्हे शाखेच्या कार्यालयामधून बाहेर पडत होता, त्यावेळेस त्याला व्यवस्थित चालताही येत नव्हतं. 2 पोलिसांनी दोन्ही हाताला पकडलेलं लंगडत लंगडत चालत होता. पोलिसांचा आधार घेऊन तो पोलिसांच्या गाडीपर्यंत आला. पोलिसांनी अशोक खरातला जो काही प्रसाद दिला, त्यानंतर तो कणत होता, त्याला वेदना होत होत्या. त्याच वेळेस पोलिसांनी त्याच्याकडून एक वाक्य बोलावून घेतलं, नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला. पण साधं ते वाक्य देखील बोलायला खरातमध्ये ताकद राहिली नव्हती. तो माध्यमांसमोरच म्हणत होता, आता शरीरामध्ये ताकद उरली नाही. त्यानंतर त्याला लगेचच पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलं. गाडीमध्ये बसल्यावरती देखील खरातला व्यवस्थित बसताही येत नव्हतं. नाशिक पोलिसांनी हा पॅटर्न अनेक गुन्हेगारांसोबत वापरला होता. अगोदर चोप दिला, त्यानंतर त्यांचे व्हिडिओ काढले. नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला हे वाक्य प्रत्येक गुन्हेगाराच्या तोंडातून उच्चारून घेतलं. दुसऱ्याला दैवी शक्ती देणारा, स्वतःला श्रीकृष्णाचा अवतार म्हणणारा अशोक खरातकडं आता स्वतःची कोणतीच ताकद उरली नाही. एका बाजूला पोलिसांनी खरातला सुजवल्याचा व्हिडिओ माध्यमांवरती व्हायरल होतोय, तर दुसऱ्या बाजूला त्याच्यावरती आणखीन 2 गुन्हे दाखल झालेत. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये अशोक खरातच्या विरोधामध्ये आणखीन 2 गुन्हे दाखल झालेत. पीडित महिला गर्भवती होती, तिला मुलगा होईन ही आमिष दाखवून तिच्यावरती वारंवार अत्याचार केले. पीडित महिला ज्यावेळेस गर्भवती होती त्यावेळेस तिला पूजाविधी करायचे असं सांगून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. खरातने त्या महिलेला सापाची आणि वाघाची कातडी दाखवून भीती दाखवली. पूजाविधीच्या नावाखाली मंत्रोच्चार केले आणि ज्यावेळेस त्या महिलेने या सर्व गोष्टीचा विरोध केला, त्यावेळेस अशोक खरातने त्या पीडित महिलेच्या नवऱ्याला मारण्याची धमकी देखील दिली. दुसराही गुन्हा महिलेवरती अत्याचाराचाच आहे. संसारामध्ये वाद होतोय, जर आपण व्यवस्थित पूजाविधी केली तर तुझ्या संसारामध्ये कोणतेही वाद होणार नाही, असं सांगत खरातने दुसऱ्या पीडित महिलेकडून देखील पूजाविधी करून घेतली आणि त्यानंतर तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. एवढंच नाही तर त्या महिलेचा जेव्हा घटस्फोट झाला त्यानंतर देखील खरातने तिच्यावरती पुन्हा अत्याचार केला आणि त्यामध्येच ती घटस्फोटित महिला गर्भवती राहिली. गर्भवती राहिल्यानंतर खरातने तिला गर्भपात करण्याचं औषध दिलं. तू मागच्या वर्षीची अप्सरा आहे, मी तुझा सांभाळ करेन, तू अजिबात घाबरू नको, पुढच्या वर्षी मी तुझ्याबरोबर लग्न करेल, असं म्हणत अशोक खरात त्या महिलेचा गैरफायदा घेत राहिला आणि वारंवार तिच्यावरती अत्याचार करत राहिला. त्यामुळे महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दिली. आता हा सर्व तपास नाशिक गुन्हे शाखेकडे आला आहे. याच गुन्ह्यामध्ये अशोक खरातची क्राईम ब्रांचकडून चौकशी चालू आहे. एवढंच नाही तर या सर्व प्रकरणामध्ये
खरात बरोबर आणखी काही जणांची चौकशी सुरू आहे. मिरगाव येथे असलेल्या ईशान्येश्वर मंदिरातील पुजारी याला देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. यानंतर फार्म हाऊसवरती मंदिरामध्ये जे मजूर काम करतात त्यांची देखील 7 ते 6 तास चौकशी करण्यात आली. त्याच्या फार्म हाऊसवरती कोणते मोठे नेते यायचे, कोणते अधिकारी यायचे, धार्मिक विधीच्या नावाखाली काय प्रकार चालायचा, त्यामध्ये कोणाचा समावेश होता, या गोष्टीचा देखील तपास पोलीस बारकाईने करत आहे. या खरातने भोंदूबाबाने कित्येक कांड केले, पण आत्तापर्यंत त्याच्यावरती 3च गुन्हे दाखल झालेत. त्यामध्येच त्याच्याबद्दल आणखीन काही धक्कादायक माहिती समोर आली. मिरगावमध्ये खरातने ईशान्येश्वर मंदिर बांधलं होतं. त्या मंदिरामध्ये त्याने एक रबरी साप आणला होता. रिमोटवरती चालणारा हा साप होता. जे कोणी भक्त तिथे यायचे त्याच्यावरती खरात हा त्याचा प्रभाव टाकायचा. कधीकधी याच रिमोटच्या सापाने मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांना तो घाबरवायचा. त्याच्याकडे वाघाचं कातडं देखील होतं, पण ते बनावट होतं. त्याचा वापर देखील तो भक्तांना घाबरवण्यासाठीच करायचा. सुरुवातीला खरात हा भक्ताचे मन जिंकायचा आणि तिथे येणाऱ्या लोकांना 50 रुपयाचा खडा 25,000 50,000 या किमतीमध्ये विकायचा. खडा विकताना अशोक खरात भक्तांना सांगायचा, जर हा खडा तुम्ही गळ्यामधून काढला तर तुमचं मोठं नुकसान होईल, तुमचा संसार उद्ध्वस्त होईल, असं तो भक्तांना धमक्या द्यायचा. पण यामध्ये सर्वात धक्कादायक माहिती म्हणजे खरात भक्तांना जो खडा विकायचा तो कुठला खडा नव्हता, तो चिंचेमधील चिंचोका होता. अगदी 100 रुपयाच्या किमतीने मिळणारे चिंचोके अशोक खरात भक्तांना खडा म्हणून विकायचा आणि तेही 50,000 1,00,000 रुपये किमतीमध्ये. ज्यावेळेस तो धार्मिक पूजा करायचा त्यावेळेस रिमोटवरती चालणारा साप लोकांसमोर आणायचा आणि सांगायचा, दैवी शक्ती आता प्रकट झालेली आहे, आता तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, मी सांगितलेल्या सर्व विधी करत राहायच्या, असं म्हणत खरात अनेक भक्तांना वेड्यात काढायचा. सध्या खरातवरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत. सुशिक्षित लोक, शिकलेली लोक या खरातच्या बोलण्याला बळी कसं काय पडले? मोठे मोठे नेते, अधिकारी या खरातला भेटण्यासाठी का जात होते? असं त्यांनी कोणती जादू केली होती की खरातबद्दल एवढी सहानुभूती आली होती? खरातच्या संपर्कामध्ये मोठे मोठे नेते, अधिकारी तसेच डॉक्टर, इंजिनियर बरेचसे लोक होते. त्या सर्व लोकांचा फायदा खरातने पुरेपूर घेतलाय. पोलिसांनी नागरिकांना आव्हान केले, जे कोणी खरातच्या जाळ्यामध्ये अडकलेत त्यांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, त्यांचं नाव गुपित ठेवलं जाईल. अशा व्यक्तीला समाजामध्ये जगण्याचा अधिकार नाही, कारण की यांनी फक्त एक अत्याचार नाही केला, असे अनेक अत्याचार केलेत. पॅनड्राईव्हमध्ये 100पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. मग अशा व्यक्तीला सहजपणे सोडून चालणार नाही. याला फाशीची शिक्षा व्हावी किंवा भर चौकामध्ये याला महिलांच्या ताब्यात द्यावे, कारण की महिलांवरती अत्याचार झाले, त्यामुळं महिलांच्या ताब्यात देणंच योग्य राहील. आपल्याला काय वाटतं, या खरातला कोणती शिक्षा व्हावी? कमेंट करून नक्की सांगा.